जय शिवराय मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, बघा ई पीक योजना जी आहे, पीक विम्याची योजना आहे. ई पीक नोंदणीमध्ये आता ई पीक पाहणी जी केली जाते त्याच्या नोंदणीमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना स्वतः खूप त्रास होत होता. यासाठी ई पीक पाहणीची नोंदणी करण्यासाठी आता या योजनेत बदल करण्यात आलेला आहे. या योजनेमध्ये काय बदल केलेला आहे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल, त्याशिवाय कळणार नाही. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ई पीक पाहणी योजनेत काय बदल केलेला आहे आणि याच्यातून शेतकऱ्यांना काय दिलासा मिळालेला आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा. जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, शेतकरी बांधवांनो. तर बघा, आता खरीप हंगामातील पिकांची नोंद सातबारा उतार्यावर करण्यासाठी आता शेतकऱ्यांना स्वतः मोबाईलवर ई पीक पाहणी करण्याची गरज नाही. यंदापासून ही प्रक्रिया पूर्ण सरकारी देखरेखीखाली नियुक्त सहाय्यकामार्फत पार पडली जाणार आहे. मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि मिळालेला कमी प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. येत्या 15 जुलैपासून संपूर्ण राज्यभरात या नव्या पद्धतीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. बघा, राज्यात 2022 पासून मोबाईल ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी सुरू करण्यात येत होती. मात्र अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे, ग्रामीण भागातील शेतांमध्ये इंटरनेट नेटवर्कची सुविधा नसणे, ॲप हाताळताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, या सर्व गोष्टीमुळे या उपक्रमाला आता अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता. अनेक शेतकऱ्यांना याचा फटकाही बसला, काहींना जमलं नाही, काहींना त्यामुळे आर्थिक निधीसुद्धा मिळू शकलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने ही अडचण दूर करण्यासाठी आता स्थानिक महिला बचत गटातील सदस्यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे सहाय्यक प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पीक पाहणीची नोंद करणार आहेत. यामुळे काय होणार आहे, तर अचूकतेसाठी पिकाच्या 20 मीटरच्या आत जाणे बंधनकारक आहे. पीक पाहणीपूर्वी नोंदणीकृत मोबाईलवर SMS येणार आहे. अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह सरकारी मोहीम ही अशा पद्धतीने राबवली जाणार आहे. बघा, आता ई पीक पाहणीच्या नियमात बदल करण्यात आलेला आहे. त्यासाठी विशेष सहाय्यकांची नेमणूक केली जाणार आहे. प्रत्येक ई पीक पाहणीच्या नोंदणीसाठी या सहाय्यकांना मानधनही दिले जाईल. जिल्ह्यात एकूण सहाय्यक नेमायचे आहेत याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे, असं अभिजित पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांनी म्हटलेलं आहे. ही प्रक्रिया, ही योजना आहे, याच्या संदर्भातली सर्व कार्यवाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. त्यामुळे ज्या गावात महिला बचत गट आहेत त्याच गावातील महिला बचत गटातील महिलांना, सदस्यांना त्यांच्याच गावातील ई पीक पाहणीचं काम दिलं जाणार आहे. ज्या गावात महिला बचत गट नसतील तर त्या गावासाठी शेजारच्या गावातील महिला येऊन काम करणार आहेत. यामुळे महिला बचत गटातील महिलांना, सदस्यांना पैसेही मिळणार आहेत, मानधनही मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची जी काही समस्या होती ती सुद्धा समस्या आता सोडवली जाणार आहे, ती दूर होणार आहे. यामुळे ई पीक पाहणी का गरजेची असते, तर ई पीक पाहणी म्हणजे पिकाची जे काय नासधूस झाली तर त्याची नोंदणी करावी लागते आणि ह्याला ई पीक पाहणी म्हणतात. त्याचे फोटो अपलोड करणं, त्याचा सगळा डेटा त्या ॲपद्वारे भरणं आणि सरकारकडे जमा करणं, ही सगळी प्रक्रिया करावी लागते. यासाठी ई पीक पाहणी प्रोसेस केली जाते आणि त्यासाठी ती प्रोसेस महत्त्वाची असते. तरच त्या बाधित शेतकऱ्याला ई पीक पाहणीद्वारे केल्यानंतरच आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे ही ई पीक पाहणीची प्रक्रिया गरजेची असते. तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही काय काळजी करायची गरज नाही. बघा, ई पीक पाहणीसाठी अनेकांना खूप साऱ्या अडचणी येत होत्या आणि त्यामुळे अनेक शेतकरी यासाठी अर्ज करत नव्हते. त्याची अपडेट सरकारपर्यंत देत नव्हते किंवा त्यासाठी आपला फॉर्म, आपल्या शेतीचं नुकसान झाल्याची माहिती सरकारपर्यंत पोहोचवत नव्हते. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत होता की त्यांच्या पिकाला जे काही नुकसान झालेलं आहे त्याची आर्थिक मदत, आर्थिक भरपाई त्यांना मिळू शकत नव्हती. त्यामुळे आता हे जे काम आहे ई पीक पाहणीचं काम, ते गावातील बचत गटातील महिला करणार आहेत. राज्य सरकारने या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. याची पुढची कार्यवाही सुरू झाली की आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. हा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.